मित्रांनो, आतली बातमी या आमच्या सेगमेंटला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे आभार. मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आतली बातमी या न्यूज सेगमेंटच्या नवीन भागामध्ये. मित्रांनो, धुरंधर द रिव्हेंज या चित्रपटाचा सशुल्क प्रिव्ह्यू आयोजित केलेला होता आणि त्या सशुल्क प्रिव्ह्यूला प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की धुरंधर द रिव्हेंज याबरोबरच या चित्रपटाबरोबर सर्व प्रेक्षकांना आनंद घेता येणार आहे. बहुचर्चित अशा राजा शिवाजी या 1 मे या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाचा, मुख्य म्हणजे राजा शिवाजी हा चित्रपट बहुचर्चित आहेच, कारण रितेश विलासराव देशमुख यांची प्रमुख भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची, आणि हा चित्रपट मराठी, हिंदी आणि अन्य भाषांमध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे. सालबर्डी हा चित्रपट सुद्धा बहुचर्चित आहे असं म्हणायला हवं, कारण 17 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामधलं एक गाणं, जगदंबेचा गोंधळ, त्या गाण्याचं अनावरण, त्या गाण्याचं सादरीकरण नुकतंच करण्यात आलं. आणि मुख्य म्हणजे यातला आकर्षणाचा भाग काय, तर गश्मीर महाजनी या अभिनेत्यानं हा गोंधळ परफॉर्म केलेला आहे चित्रपटामध्ये. पूजा सावंत यांची पोलीस अधिकाऱ्याची भूमिका हा सुद्धा चित्रपटाचा एक महत्वाचा भाग म्हणता येईल. आणि या संगीत अनावरण सोहळ्याला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभलेला होता. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट तर्फे हे गाणं रिलीज करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, वाघ्या मुरळी आणि मराठी पारंपरिक लोकसंस्कृती यांचं नातं असणारा फुला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय आणि या चित्रपटाचा संगीत अनावरण आणि पोस्टर लॉन्च सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आणि या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राजीव खांडेकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे गायिका वैशाली सामंत देखील उपस्थित होत्या. वैशाली सामंत यांनी या चित्रपटातलं त्यांनी गायलेलं गीत गवळण हे जे आहे ते सादर केलं. आणि मुख्य म्हणजे 7 गाणी या चित्रपटात आहेत. हळूहळू ती रिलीज होणार आहेत. सुपर डुपर या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा रिलीज करण्यात आलेला आहे आणि या चित्रपटात सुद्धा कलाकारांची मोठी फौज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू तुम्ही बघू शकाल आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्सवर. 2025 मध्ये जसे हॉरर चित्रपट यशस्वी झाले, तसं 2026 मध्ये सुद्धा काही हॉरर चित्रपटांची घोषणा झालेली आहे. आणि असाच एक थ्रिलर, हॉरर, रहस्य अशा काहीतरी कॅटेगरीत, अशा काहीतरी जॉनरचा सहभाग असणारा चित्रपट द ट्रॅप याचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट उत्कंठा वाढवणारा आहे असं हे मोशन पोस्टर बघून वाटतं. चित्रपटांबद्दल बोलून झालं, आता नाट्यसृष्टीत काय घडलंय. मित्रांनो, कितीही सूचना केल्या लोकांना, प्रेक्षकांना की मोबाईल बंद ठेवा, सायलेंट मोडवर ठेवा, तरी प्रेक्षक काही ऐकत नाहीत. सविता दामोदर परांजपे हे अतिशय संवेदनशील नाटक आणि त्या नाटकात एक संवेदनशील प्रसंग रंगमंचावरती सुरू होता आणि त्याच वेळेला एक प्रेक्षक मात्र मोबाईलवरती मोठ्या मोठ्या आवाजात बोलत होता. आस्ताद काळे या अभिनेत्यानं प्रयोग थांबवला आणि प्रेक्षकांना खडे बोल सुनावले. मुख्य म्हणजे प्रेक्षकांनी हे भान ठेवलं पाहिजे की आपण जर करमणुकीसाठी किंवा एखाद्या नाटकाचा आनंद घेण्यासाठी आलो आहोत तर त्यावेळेला आपले मोबाईल स्ट्रिक्टली बंद ठेवले पाहिजेत किंवा सायलेंट मोडवरती ठेवले पाहिजेत. मित्रांनो, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. अलबत्या गलबत्या हे बालरंगभूमीवरचं अतिशय महत्वाचं नाटक, पण प्रवासाला जाताना त्यांच्या बसला अपघात झाला आणि काही जण त्यामध्ये जखमी झाले. पण आपण म्हणतो ना, शो मस्ट गो ऑन. जखमींना लगेचच रुग्णालयात हलवण्यात आलं आणि कलाकारांनी मात्र शो मस्ट गो ऑन असं म्हणत पुढचा प्रयोग अतिशय आत्मविश्वासानं सादर केला. प्रख्यात लेखिका महाश्वेता देवी यांच्या कथांवर आधारित महोगाथा हे नाटक आता रंगभूमीवर येतंय. मुख्य म्हणजे लावणीच्या आणि लोककलेच्या अभ्यासक सावित्री मेधातुल यांनी हे नाटक लिहिलं आहे आणि या नाटकाची निर्मिती देखील केली आहे. मंगेश सातपुते हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. मित्रांनो, झी मराठीवरती सनई चौघडे ही मालिका नुकतीच सुरू झालेली आहे आणि मुख्य म्हणजे मेघना एरंडे यांचं अनेक वर्षांनी अभिनेत्री म्हणून पुनरागमन या मालिकेतनं होणार आहे. राज हंचनाळे आणि चिन्मयी साळवी यांच्या या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका आहेत आणि मुख्य म्हणजे अदिती सारंगधर ही अभिनेत्री यावेळेला आईची भूमिका करते. कालच गुढीपाडवा मोठ्या थाटामाटात साजरा झाला. ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन केलं होतं आणि गिरगाव, दादर, डोंबिवली, पार्ले, पनवेल अशा ठिकठिकाणी शोभायात्रा मोठ्या उत्साहात साजरी झालेली होती. वंदे वंदे मातरम अशी थीम गिरगावातल्या शोभायात्रेला होती आणि गिरगावात या यात्रेला प्रचंड प्रतिसाद लाभला. अनेक कलाकार या यात्रेमध्ये उपस्थित होते. आमचा हा नवीन सेगमेंट तुम्हाला कसा वाटतो याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या अभिप्रायांचं स्वागत असेल.